आणि आज दोन्ही दिवस एकानंतर एक पुन्हा तशाच बातम्या येत आहेत आणि इतक्या धक्कादायक आहेत की काय बोलावं आता शब्दच सुचत नाही आहेत. आत्ताच 5 मिनिटापूर्वी बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे. म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला. एक विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष. आणि ह्या मुलाला 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून. आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले. पुन्हा हलून निघालोय आपण. जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं तेच काही कळत नाहीये. आता हे प्रकरण हे आज काल त्या शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की 18 वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण? ही जनावर आहेत. हे जे शिक्षकाच्या बाबतीत घडलं, आता या बनसोडेच्या बाबतीत घडलंय, ही माणसं असूच कशी शकतात? 3 महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा असंच युवकाला मारलं जातंय. इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने. तर मला खरंच काही कळत नाहीये काय चाललंय, कुठच्या दिशेने आपण नेतोय आणि सगळेजण काय करतायत, सरकार काय करतंय, त्याच्यावर काही पावलं का नाही उचलत आहे. मला तर दोन्ही म्हणजे पहिलं तर मी आज शिक्षकाबद्दल बोलणार होते. त्याची ती 3 वर्षाची छोटीशी मुलगी आहे, तिचं आयुष्य पुढे काय होणार, कसं चालणार. वडील जे त्याच्या प्रेताला कवटाळून रडत होते त्यांचं काय होणार. हे सगळं ऐकून ना असं डोकं असं सुन्न होतं, विचार करण्याची क्षमता बंद होते आपली. मला ना खरंच कळत नाहीये की आपण हे काय करतोय आणि हे सगळं बंद करण्यासाठी आपण काय करायला हवं मला नाही कळत आहे. आज त्या शिक्षकाच्या घरी पण इतकी त्याचे मी सगळे आझाद मैदानचे आंदोलनाचे फोटो बघितले, त्याची ते व्हिडिओज बघितले. 6 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत आझाद मैदानला त्यांनी आंदोलन केलं. काय साध्य झालं? तो आझाद मैदान म्हणजे सगळ्यात मोठा डिप्रेसिंग पॉइंट आहे मुंबईचा. कुठून महाराष्ट्रभरातनं लोक येतात, तिथे आंदोलन करतात. एक अपेक्षा असते की सरकारने त्या आंदोलनाची नोंद घ्यावी, दखल घ्यावी, काहीतरी कारवाई करावी. पण कुठे कधी काही कारवाई होत नाही. सगळे येतात त्यांनी परत जातात. कुठल्याच गोष्टीत कधीच काही कारवाई होत नाही. आणि तसंच याच्या बाबतीत झालं. 2023 मध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि 2 वर्ष काही झालं नाही म्हणून शेवटी त्याला प्राण द्यावे लागले. आता बास करा. तुमच्या त्या ड्रामामध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये. औरंगजेबाची कबर काय, काय झटका काय, मटका काय, हलाल काय, सगळी चर्चा ही याच्यावर चालते. आणि याच्यावर चर्चा कोण करणार? कायदा सुव्यवस्था कशी जागेवर परत आणणार? हे मृत्यू कसे थांबवणार? ही दहशत कशी थांबवणार? याच्यावर सरकार कधी चर्चा करणार?
विरोधी पक्ष कधी चर्चा करणार का? हाच फालतूपणा आपण वर्षानुवर्ष महाराष्ट्रात बघत राहायचा? ते तरी एकदा सांगा आम्हाला. बास करा आता. हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, सत्ताधारी पक्षाला पण, विरोधी पक्षाला पण, पोलिसांना पण, सगळ्या यंत्रणांना पण हात जोडून विनंती आहे आता. जरा काहीतरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करा आता. बास. आज आता जो पुन्हा एक मृत्यू झालाय त्याचे तर चित्र तीच आहेत, तशीच आहेत, संतोष देशमुखांसारखीच आहेत. रात्री 1:30 वाजता हे सगळं कळलंय. हलून निघालं होतं. विनंती आहे सगळं थांबवा आता. मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं. बीडची जी स्थिती झाली आहे तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा रूल आणावा, कारण आता हे सगळ्या हाताबाहेर गेलेलं आहे. सगळे अधिकारी तिकडचं बदलून टाका, कारण ही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे. तिथे ती आता बदला प्लीज. धन्यवाद. आपण पाहिलं असेल तर अजित पवार हे पालकमंत्री आहेत, असं आपल्याला वाटतं का की अजित पवारांचं बीड जिल्ह्याकडे लक्ष नाही? कसले पालकमंत्री? एकदा ते गेले बीडला. कुठली ते पालकमंत्री पदाचं ते काय करतायत त्यांनी सांगावं. की ही जी सगळी प्रकरणं आहेत, हे जे सगळ्यांचे प्राण गेले, त्यांची नावं तरी माहिती आहेत का पालकमंत्र्यांना? त्याच्यावर काय कारवाई केली, कोणाला निर्देश दिले? ही नुसते पद भूषवायची आहे, त्यांना कोणालाही काम करायचं नाहीये. आणि एकदा जाऊन आले बीडला, त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडनं ऐकलेला नाहीये. आता बीडमध्ये प्रकरण व्हायरल होत आहेत, समोर येत आहेत, आणतायत. यापूर्वी सुद्धा असे प्रकार घडत होते, मात्र समोर काय येत नव्हते? राजकीय काही नेत्यांचा लोकांवरती दहशत होती का लोकांना? आता मी बोलते आणि हे प्रकरण कळतंय की नाही तेवढ्यात आणि एक फोन आलाय का बाईचा, आणि तिच्या मागून कोणतरी बोलत होता, म्हणून मी तिला म्हटलं की तू त्यांना फोन दे. तर ते मुलाचे वडील होते, त्यांना 2 मुलं, ते जिनिंग मिलचं काहीतरी काम करायचे. त्यांनी पैसे उसने घेतले होते त्या एका माजी नगर अध्यक्षाकडनं, आणि त्याच्यात कोण हेमंत पिंगळे म्हणून उबाटा गटाचे कोणतरी जिल्हा उपाध्यक्ष होते, त्यांच्याकडनं पैसे घेतले होते. तर एक मुलगा शेवटी त्यांच्या इतक्या जाचाला कंटाळला की तो निघून गेला तिथनं. त्यांच्याकडनं मी माहिती घेत होते. माझं तर डोकं आता सुन्न होत चाललंय. त्यांचा पहिला मुलगा गायब आहे आणि एका मुलाने जीव दिला. परत घटना सांगितली. मला कळत नाही की बीडमध्ये चाललंय काय, आणि सगळे आमदार खासदार सगळे 2-2 मंत्री काय करत होते तिथे? धनंजय मुंडेंच्या सगळ्या घटनांमध्ये किती कारणीभूत आहे तुम्हाला असं वाटतं? धनंजय मुंडेंची वचक सगळी ही जी घाण आहे ना, ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत, आमदार आहेत. आत्ताच्या घटकेला हे जे मी 3रं प्रकरण तुम्हाला सांगते ना, हे पण हे कराडचे सगळे साथीदार होते असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे. तर मला खरंच कळत नाही. आणि रोज याच बातम्या ऐकून ना डोकं आता बधीर झालंय, बधीर. नाही, पण संतोष देशमुख प्रकरणानंतर यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, गृह खातं असेल, गृह मंत्रालय असेल, गृहमंत्री असतील, काहीतरी बदल अपेक्षित होता, काहीतरी झडप अपेक्षित, सगळंच अपेक्षित ठरलं. बघा ना तुम्ही, 3च महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय, पुन्हा घडतोय. तसंच पायावर मारले, तसंच पाठीवर मारले, तेच फोटो टाकलेत आणि बघूनच कस तरी होतं आपल्याला. काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचक काढण्यासाठी विधान करा. तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी, अजूनपर्यंत आलं नाही. आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन प्रकरण. माझी काय भूमिका आहे? हे सगळं मांडून स्वतःचं डोकं बधीर करून घेणं हीच भूमिका आहे माझी. काय मिळणार आहे? सतत काय सुरू आहे तुम्ही बघताय. त्या अबू आझमीला काढा, झटका काय, हलाल काय, औरंगजेबाची कबर काय, काय चाललंय हे त्यांचे विषय बघा, आर्ग्युमेंटचे विषय बघा सगळ्यांचे. कोण आपल्या लोकांसाठी लढताना आपल्याला तिथे दिसतंय? कोण आपल्या लोकांसाठी झटताना आपल्याला तिथे दिसतंय अधिवेशनात? कोणीच नाही. चला, धन्यवाद.